हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण राणी किचनमध्ये खूप खास अशी रेसिपी बनवलेली आहे। तर आज आपण हे बनवलेलं आहे आवळा आणि अद्रकची मस्त अशी पावडर बनवलेली आहे। अगदी एनर्जिक ड्रिंक ही बनवलेली आहे। तर 1 कप पाण्यामध्ये एवढी जर पूड आपण टाकून सकाळी अनुशापोटी पिलात तर आपलं छान असं डायजेशनसाठी खूप छान ही उपयुक्त गुणकारी अशी पावडर ठरते। तर नक्कीच ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर चला आपण त्यासाठी काय साहित्य, कसं प्रमाण आहे, आपण काय काय वापरले फ्रेंड्स। तर आज आपण इथे बनवणार आहोत आवळा आणि अद्रक एकत्र आपण हे पावडर बनवण्यासाठी घेतलेला आहे। तर आवळा पावडर इथे आपण बनवणार आहोत। तर मी हे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। अद्रक सुद्धा पाहू शकता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि जो आवळा आहे तो सुद्धा स्वच्छ असा धुवून घेतलाय। आणि आपण काय करायचंय, जो आवळा आहे त्याला आपण ह्या टोचाने चमच्याच्या साहाय्याने असे टोचे मारून घ्यायचेत। असे टोचे मारून घेऊन हे सर्व असे आवळे टोचे मारून घ्यायचेत। आणि इथे आपण घेतलेला आहे चुना। तर हा चुना आपण इथे पाणी घेतलेला आहे। तर हे पाण्यामध्ये आपण हा चुना टाकून देणार आहोत। कारण आपलं जे हे आवळा पावडर आणि हे पूर्ण काळं पडू नये वाळल्यानंतर म्हणून। आणि चुन्यामुळे छान असं भरपूर असं कॅल्शियम त्याच्यामध्ये तयार होतं। तर आपण हा चुना निवळी करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण रात्रभर भिजत टाकणार आहोत आणि उद्या आपण खिसून घेणार आहोत किंवा बारीक चिरून उन्हाला टाकणार आहोत। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी चुन्याची निवळी केलेली आहे। आणि हे जे आलं आहे ते आलं आपण आता सगळं ह्याच्यामध्ये टाकून द्यायचंय। हे सगळं आलं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय। आणि ऑलरेडी मी हे चमच्याच्या साहाय्याने सर्व आवळ्याला होल केलेले आहेत। तर मी हे सगळे आवळे ह्याच्यामध्ये घालून देते आणि हे आपण असंच रात्रभर ठेवून देणार आहोत आणि सकाळी आपण ते बाहेर काढणार आहोत। तर असंच आपण ठेवून देऊया। तर इथे पाहू शकता आपण चुन्याच्या निवळीमध्ये हे रात्रभर भिजवलेले आहेत। आता आपण सकाळी हे चुन्याच्या निवळीमधनं हे काढून घेतोय बाजूला एका चाळणीमध्ये। पाहू शकता आलं सुद्धा आपलं किती स्वच्छ असं झालेलं आहे। आणि काय होतं, चुन्याच्या निवळीमध्ये आपण हे भिजत घातल्यामुळे छान असं त्याच्यात अजून कॅल्शियम तयार होतं। तर पाहू शकता छान असे आवळे सुद्धा भिजले गेलेले आहेत आणि आलं सुद्धा छान असं आपलं। आता आपण हे बारीक बारीक तुकडे कट करून घ्यायचे किंवा खिसणीने खिसलं तरी आपण चालतं। तरी पण मी आता 5-10 मिनिटं उन्हामध्ये थोडंसं सुकून देणार आहे। तर सुकायला ठेवूया थोडं। तर इथे पाहू शकता आपण आता हे आवळे आणि जे अद्रक होतं ते जरा उन्हामध्ये छान असं सुकले। आता आपण काय करायचंय, तुम्ही खिसणीद्वारे सुद्धा हे खिसू शकता पण त्यांनी खूप जास्त चिकट बारीक होऊन जातं। त्यापेक्षा आपण ह्याच्या बारीक बारीक अशा चिरा करून आपण ते सुकायला ठेवणार आहोत। तर पाहू शकता अद्रक सुद्धा किती पांढरं शुभ्र असं पडले। तर आपण काय करायचंय, असे आता छोटे छोटे आपण पीसेस करून घेणार आहोत। हे पहा अशा प्रकारे हे तुकडे तुकडे आपण करून घेणार आहोत। आता हे आल्याचे आपण असे करणार आहोत आणि हे जे आवळा आहे तो सुद्धा आपण असा कट करून त्याच्या छोट्या छोट्या काप असे करून घेणार आहोत। हे पहा तर अशा पद्धतीने आपण सगळे आवळे आणि अद्रक बारीक करून घेऊया आणि सुकायला ठेवून देऊया। तर आपण सर्व बारीक करून घेऊया। तर इथे पहा आपण सर्व आवळा आणि अद्रक छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे। आता आपण हे 2 ते 3 दिवस छान असं कडकडीत उन्हात अगदी छान असं वाळवून देणार आहोत। तर आपण आता हे उन्हामध्ये ठेवून देऊया वाळण्यासाठी। तर इथे आपला आवळा आणि आले छान असं वाळलेलं आहे।
तर पाहू शकता अगदी कडकडीतूनच छान असं 5 ते 6 दिवस असं वाळलेलं आहे. आता आपण मिक्सर घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात आपण हे आहे ते बारीक पावडर करून घेणार आहोत. तर थोडं थोडं टाकून आपण बारीक पावडर करूया. तर इथे पाहू शकता छान अशी आपली अद्रक आवळा पावडर तयार झालेली आहे. अगदी मस्त अशी झालेली आहे. तर ही तुम्ही सकाळी अनुशापोटी 1 चमच पाण्याबरोबर घेऊ शकता. डायजेशनसाठी खूप छान असे आहे हे. तर गुणकारी हेल्दी आपलं पोट साफ करणारी अद्रक आणि आवळा पावडर. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया अशाच न्यू रेसिपी. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच.